मित्रांनो, एकदा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की आपण आपलं भविष्य बदलू शकत नाही, पण आपण आपल्या सवयी मात्र नक्कीच बदलू शकतो. आणि निश्चितच या आपल्या सवयी हे आपलं भविष्य बदलतील. आणि अर्थातच या गोष्टीत एक सत्यता आहे, आपल्यासोबत जे होईल ते आपल्या कर्माचे परिणाम आहेत आणि आपण तेच कर्म करतो ज्या आपल्या सवयी आहेत. आज आपण अशा सवयी पाहणार आहोत ज्या की एका सक्सेसफुल माणसामध्ये त्याचा खूप मोठा रोल असतो. जर तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये जर या 4 सवयी स्वतःला लावून घेतल्या तर मी गॅरंटी देते की तुमचे आयुष्य हे पूर्णपणे बदलून जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यातली पहिली सवय आहे की कमी बोला आणि जास्त काम करा. इंग्लिशमध्ये क्विट्स आहेत, वर्क हार्ड इन सायलेन्स, लेट युअर सक्सेस मेक नॉईज. मेहनत इतक्या शांतपणे करा की सफलतेचा असमंत पूर्णपणे गलबलून जाईल. तुम्हाला कोणालाच काहीच म्हणण्याची गरज नाही. तुमचा रिझल्ट ओरडून सांगेल पूर्ण दुनियेला की तुम्ही एकटे असताना काय मेहनत घेतली आहे. तुम्ही कोणत्याही यशस्वी माणसाला बघा, तो कधीच ओरडून सांगत नाही की मी हे केले, मी तसं केले, मी ते केले, मी असं केले. त्याला कधीच काहीच म्हणण्याची गरज नाही, कारण त्याचा रिझल्ट पूर्ण दुनियेला सांगतो की त्यानं काय केले. तुम्हाला कोणालाच काहीच सांगण्याची गरज नाही, जास्त बोलायची गरज नाही. तुमचं फोकस हे फक्त आणि फक्त आपल्या कामावर असलं पाहिजे. आपलं काम हे आपल्या सक्सेसला डिफाईन करतं आणि यासाठीच कमी बोला आणि जास्त काम करा. आता दुसरी सवय आहे की वेळेचा सदुपयोग करा. आयुष्यात सक्सेसफुल झालेल्या लोकांचं रहस्य एकच असतं आणि ते म्हणजे वेळेचा सदुपयोग. यशस्वी लोक वेळेचं महत्त्व समजून घेतात, जाणून घेतात आणि त्याचा योग्य उपयोग करतात. जगात सर्वच गोष्टींपेक्षा वेळेला जास्त शक्तिशाली मानलं जातं. जर एकदा मौल्यवान वेळ गेला तर तो परत कधीच मिळत नाही. हे सत्य आहे की जर एखादी व्यक्ती वेळेचं महत्त्व समजत नसेल तर वेळ देखील त्याला महत्त्व देत नाही. मी तर एवढंच म्हणेन की आपल्याजवळ सवड आहे पण वेळेकडं नाही. वेळेजवळ पण एवढा वेळ नाही की तो परत दुसऱ्यांदा तीच वेळ आपल्याला देईल. त्यामुळं वेळेचा योग्य वापर करा आणि याला आपली सवय बनवा. प्रत्येक तासाचा, प्रत्येक मिनिटाचा योग्य पद्धतीने वापर करा. तिसरी सवय ही आहे की जीवनभरासाठी शिकत राहा. प्रत्येक यशस्वी माणसाकडे पहा, ते संपूर्ण जीवनभरासाठी शिकत असतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद, बिल गेट्स हे सगळी यशस्वी माणसं संपूर्ण जीवनभरासाठी शिकत असतात. त्यांनी कधीच शिकायचं सोडलं नाही. ज्यांनी शिक्षण सोडलं त्याची तुलना जिवंत मयत याबरोबर केली जाते. बिल गेट्स प्रत्येक आठवड्याला एक नवीन पुस्तक वाचतात. वॉरन बफेट प्रत्येक दिवशी 5 तास पुस्तक वाचतात आणि त्यांनी हे पण सिद्ध केले की शिक्षणाला कोणतंच वय नसतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हणलं पण होतं, जेवढे आपण शिकाल तेवढं आपल्यातली क्रिएटिव्हिटी वाढेल, जेवढं आपण शिकाल तेवढी आपल्यातली प्रोडक्टिव्हिटी वाढेल. किती पण काही पण होऊ द्या, शिक्षण सोडू नका. कारण जो माणूस शिकतोय त्याच्यासमोर कितीही मोठं संकट आलं तरी ते पार पाडून तो जिंकणारच. त्यामुळं शिक्षण सोडू नका. आता चौथी सवय म्हणजे की प्रत्येक दिवशी स्वतःशी बोलत राहा. 5 मिनिटासाठी का होईना पण स्वतःशी अवश्य बोला की माझ्या आयुष्यात चाललंय काय. लोकांना हे माहीत आहे की सेलिब्रिटींच्या लाईफमध्ये चाललंय काय. त्यांना हे माहीत असतं की त्याच्या लाईफमध्ये काय चाललं आहे, याच्या लाईफमध्ये काय चाललं आहे. सोशल मीडियामधून सगळं पाहतात की दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय सुरू आहे, पण आपण पण स्वतःच्या लाईफमध्ये काय सुरू आहे ते पाहत नाहीत. माणूस हे ऑब्झर्व करू शकतो की त्याच्या लाईफमध्ये काय सुरू आहे. जर स्वतःमध्ये पाहिलं तर त्याला कळेल की एक्झॅक्टली त्याला काय करायचे. त्याच्या माइंडला ही इन्फॉर्मेशन जाईल की तो काय करतोय आणि ते चुकीचं आहे का बरोबर. जर हे चुकीचं असेल तर त्याच्या माइंडला इन्फॉर्मेशन जाईल की हे चुकीचं आहे आणि पुढच्या दिवसापासून हे आपल्याला नाही करायचं. जेवढे सक्सेसफुल लीडर असतात ते फक्त स्वतःशी बोलतात. प्रत्येक दिवशी ते स्वतःला प्रश्न विचारतात आणि जो माणूस स्वतःला प्रश्न विचारतो तो सगळ्यात जास्त इंटेलिजंट असतो. आणि यामुळंच स्वतःशी बोलत राहा, प्रश्न विचारत राहा. आपण या सगळ्या सवयींना परत एकदा थोडक्यात पाहूया. नंबर 1, कमी बोला आणि जास्त काम करा. नंबर 2, वेळेचा योग्य वापर करा. नंबर 3, संपूर्ण जीवनभरासाठी शिकत राहा. नंबर 4, प्रत्येक दिवशी स्वतःशी बोलत राहा.
मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.